पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला आज गैरहजर असल्यामुळे चर्चांना उधाण आलं। मंत्री भरत गोगावले सुद्धा दिल्लीत असल्यामुळे कॅबिनेट बैठकीला पोहोचले नाही। रायगडमध्ये आदिती तटकरे ध्वजारोहण करणार असल्यामुळे आधीच धुसफूस बघायला मिळते। नाशिकमध्ये सुद्धा गिरीश महाजनांना ध्वजारोहणाची संधी मिळणार आहे, त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। ठीक आहे, आता वरिष्ठांनी काय विचार करून ठरवलेलं आहे ते त्यांना माहिती। आम्ही कधी विचारत नाही की त्यांना कशाला दिलं किंवा का ठरवलं। सकाळपासून याचं दोनदा उत्तर दिलं, परत तिसऱ्यांदा देतो। नाशिकच्या बाबतीमध्ये, रायगडच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील, दोन्ही नेत्यांशी चर्चा करून घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणार आहे अशी माहिती माझ्या माहितीप्रमाणे 2 काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट फट स्वाहा, ओम फट फट स्वाहा। शिंदे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत, ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील। मला वाटतं ते पोहोचले सुद्धा असतील, म्हणून आणि दुसरा पालकमंत्र्याचा विषय कॅबिनेटमध्ये कोणत्याही चर्चेला गेला नाही। त्या संदर्भात काही माहिती नाही। संजय राऊत असं म्हणतात की पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेला कुठेतरी लायकी दाखवण्यात आली, असा शब्द त्यांनी वापरला नाही। या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलणं हा त्यांचा विषय आहे, पण तो याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मला वाटतं 1-2 दिवसात घेतील। काही अपरिहार्य कारणामुळे आमचे भरत गोगावले आलेले नाहीत। आमचे शिंदे साहेब सुद्धा श्रीनगरवरनं निघालेले आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांचं विमान पोहोचलेलं नाहीये, त्यामुळे ते अनुपस्थित होते। त्यामुळे असं काही कोणाची नाराजी वगैरे असायची काही कारण नाही। यांना झेंडावंदन करायला दिलं होतं, यावेळी गोगावलेंना द्यावं अशी मागणी होती। नाही, अशी काही मागणी होती। आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे। आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे। शिंदे गटाची आता वाताहत व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे रायगडमध्ये सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये भरत गोगावलेला पालकमंत्रीपद मिळेल असे मला अजिबात शंका नाही। उद्योगमंत्री हे चापलुशी करणार आहेत, त्यामुळे सरशी तिकडे पारशी असं जे म्हण आहे त्या विचाराचे उद्योगमंत्री आहेत। उद्या वेळ आली तर एकनाथ शिंदेना डुच्चू देऊन पुनश्च एकदा 20 ते 25 आमदारांना घेऊन ते देवाभाऊच्या घरात जाऊन बसतील। आणि पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। पालकमंत्री नाही म्हणून काम थांबवता येणार नाही असंही ते म्हणाले। तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, हा घटनेने, कायद्याने, संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे। आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं, योग्य वेळी आम्ही त्या 2 ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही।